तुझ्या सोबतीनेच्या आजच्या भागाची सुरुवात होते नुपूर पासून. तर आता इथे नुपूर विचार करत थांबलेली असते गार्डन मध्ये. तर आता तिला खूप विचार आलेले असतात आणि आता ती चालत चालत सगळा विचार करत असते. तर तिला आठवतं कसा तो माणूस येऊन सिल्वर कलरच्या गाडीमध्ये काहीतरी बॅग ठेवून गेलेला असतो आणि कसं नुपूरने पाहिलेलं असतं त्याला. नंतर कसं तायडे जाऊन ती बॅग घेऊन आलेली असते त्या कार मधून. हे सगळं आता तिला आठवत असतं आणि फ्लॅशबॅक मध्ये सगळं दाखवलंय. तर आता तिला आठवतं कसं मल्हार संजनाला आपल्या खांद्याने उचललेला असतो आणि कसं नुपूरने त्यांना पाहिलेलं असतं. खरंच खूप विचित्र होता आजचा दिवस. एकीकडे मला त्या संजनाच्या वागण्याचा खूप राग आलाय आणि दुसरीकडे सागरिका मॅडमच्या वागण्याचा प्रश्न पडलाय. कुठे ठेवले असतील त्यांनी ती मिळवलेली कॅश? सगळीकडे तर मी पाहिलंय केबिन आणि बाकी सगळ्या जागा, तरीच काही सापडलं नाही असं म्हणते नुपूर. तर आता नुपूरला आठवतं फ्लॅशबॅक मध्ये कसं तिने बघितलेलं असतं तायडीला ती बॅग घेऊन गेलेलं. तर आता ती म्हणते एकदा त्यांच्या केबिन मध्ये जाऊन बघू का, अशी कोणती जागा आहे जिथे शोधायचं राहून गेलंय असं म्हणते ती आणि विचार करत असते. खूप सापडली ती जागा असं म्हणते नुपूर, जिथे त्यांनी कॅश लपून ठेवली आहे. सागरिका मॅडम, आता तुमचा खरा चेहरा येईल जगासमोर असं म्हणते ती. तर आता इथे सकाळ झालेली दाखवले. तर आता नुपूर आणि मल्हार बसलेले असतात. त्याच्यासाठी चहा आणून दिलेली असते ती. दोघंही चहा पित असतात. मल्हार मात्र नुपूरकडे बघतच असतो. असं म्हणतो मल्हार, कमाल मिसेस खानविलकर, चहा करावा तर तुमच्यासारखा, नाहीतर करूच नाही असं म्हणतो. आणि सकाळी सकाळी गोड हाताने गोड चहा घेऊन आलात आणि गोड चेहराच्या बायको समोर बसून मी हा गोड चहा पितोय म्हणजे कमाल. असं म्हणतो नुपूर. आता गोड चेहऱ्याबद्दल बोललोय ना मी. कुणाचं असं म्हणते नुपूर. कुणाचं म्हणजे कुणाचं असं म्हणतो मल्हार. तुझा असं म्हणतो तो. मला वाटलं संजनाचं असं म्हणते नुपूर. ऐक असं म्हणतो मल्हार. काय झालं, चहा सांडला का असं म्हणते ती. चटका लागला असं म्हणतो मल्हार. कुठे असं म्हणते ती. इथे असं म्हणतो आणि हृदयाकडे दाखवत होतो. इथे हृदयात असं म्हणतो. कालापासून तुझ्या मनात जी जेलसीची आग लागली आहे ना, त्याची झळ आता मला पोचली म्हणून लागला झटका असं म्हणतो. पुरेपुरे असं म्हणते नुपूर. खूप झालं असं म्हणते ती. तर आता हसतो मल्हार. हा पण नुपूर, तर आता तो तिच्या जवळ येतो. काल मी जे वागलो त्यामुळे तुला वाईट वाटलं असेल तर आय एम सॉरी. माझ्या मनात संजनाबद्दल असं काही नाहीये. माझ्या मनात फक्त तू आहेस असं म्हणतो तो. ओके असं म्हणतो तो. तर नुपूर म्हणते मी पण सॉरी. नाटक करतो हे काही क्षणासाठी मी विसरून गेले असं म्हणते ती. नुपूर बोलू असं म्हणतो मल्हार. हे बघ, आता आपण मस्करी करतोय म्हणून ठीक आहे, पण हे नाटक माझ्या अंगाशी नको यायला असं म्हणतो. संजनामुळे जर आपल्या नात्याला धोका निर्माण होईल असं वाटत असेल तर मी तिथल्या तिथे पडदा आवडेल त्या नाटकावर असं म्हणतो. असं काय होणार नाही असं म्हणते नुपूर. आपण हे नाटक एकत्र सुरू केलंय ना, मग एकत्रच डिसिजन घेऊया आणि आपल्याला आपली टार्गेट विसरायची नाहीये सर. संजनाचा प्लॅन काय आहे हे आपल्याला फक्त हेच समजून घ्यायचंय. त्यामुळे प्लीज भावाच्या भरात असा काही विचार करू नका. तुम्ही फक्त तुमच्या भूमिकेत राहा आणि नाटक पार पाडा असं म्हणते ती. हे नाटक पार पाडता पाडता एक दिवस माझा जीव जाईल असं म्हणतो तो. तर आता इथे नुपूर म्हणते उभारून, मी शेवटचं सांगते मल्हार सर, जीव जाईल वगैरे असं काहीतरी बोललात ना तर सर असं म्हणते ती. खूप चिडून आणि रडायला येतं तिला. सॉरी सॉरी असं म्हणतो मल्हार. तर आता तिथून चहा घेऊन जाते ती. तर आता मल्हार म्हणतो नुपूर, प्रेम दाखवायची पद्धत आवडली मला असं म्हणतो मल्हार. रागात पण प्रेम असं म्हणतो तो. तर आता नुपूर चिडून बघते त्याच्याकडे. पुरे असं म्हणते ती. आवराला घ्या आता असं म्हणते ती. आजचा दिवस महत्वाचा आहे असं म्हणते ती. ऍक्च्युली आजचा दिवस वेगळा आहे असं म्हणते ती. आज तुम्हाला एक नवीन काम करायचं असं म्हणते ती. काय असं म्हणतो मल्हार. सांगते, हे काम असं काहीतरी आहे ज्याने आज एक काहीतरी संपणार आहे आणि नवं काहीतरी सुरू होणार आहे असं म्हणते नुपूर. आणि आपण आपल्या टार्गेटच्या अजून जवळ पोहोचणार आहोत असं म्हणते नुपूर. पण म्हणजे नेमकं सांगते असं म्हणते नुपूर. तुम्हाला खूप प्रश्न पडतात, तुम्हाला शांत नाही बसता येत का थोडा वेळ असं म्हणते ती. तर आता शांत शांत असं म्हणते ती. बरं, असंच छान दिसतं तुम्ही असं म्हणते ती शांत. तर आता मल्हार शांत बसलेला असतो. तर आता नुपूर निघून जाते तिथून चहा घेऊन. आता मल्हार विचार करत असतो. कधीतरी तसं वाटतं की आजचा दिवस खरंच खूप मोठा असणार आहे असं म्हणतो मल्हार. चला खानविलकर, तयारीला लागा असं म्हणतो तो. तर आता मल्हार ऑफिसला जात असतो. मल्हार असं म्हणते संजना. एक मिनिट असं म्हणते संजना. गिफ्ट आणले मी तुला द्यायला असं म्हणते संजना. आता आपण ऑफिसमध्ये जाऊया प्लीज, बरीच कामं पेंडिंग आहेत असं म्हणतो तो. मल्हार प्लीज तुला बघता येईल का असं म्हणते ती. प्लीज प्लीज असं म्हणते ती. बरं ठीक आहे, दाखव काय असं म्हणतो मल्हार. तर आता इथे संजना किचन दाखवलेली असते. ते दोघांची किचन असते ना ती. तर आता मल्हार बघतो आणि त्याला काहीतरी आठवतं. आठवलं असं म्हणते संजना. आता खूप भाऊक झाले असं मल्हार. हे मी कसा विसरेन संजना असं म्हणतो मल्हार. मी तुला दिलेलं गिफ्ट आहे असं म्हणतो मल्हार. नुसतं तू दिलेलं गिफ्ट नाही, आपण प्रेमात पडल्यानंतर तू मला दिलेलं पहिलं गिफ्ट आहे असं म्हणते संजना. आपल्या प्रेमाची निशाणी असं तूच म्हणाला होतास, आठवतंय असं म्हणते ती. पण मग अचानक आज हे काय असं म्हणतो तो. मल्हार, काल तुझ्याबद्दल मला जे वाटलं ना, म्हणजे तू मला जवळ घेतलंस, मला
झालेला त्रास तुला बघवत नव्हता म्हणून कशाचाही विचार न करता मला उचलूनही घेतलंस. तर आता इथे मल्हार कसं उचलून नेलेला असतो ना तिला, हे आठवतं त्याला. खूप छान वाटलं मला असं म्हणते संजना. मला असं वाटलं की आपले जुने दिवस. तर आता मल्हार चिडतो तिच्याकडे बघून. म्हणून असं तुला द्यावंसं वाटलं असं म्हणते संजना. मी ठरवलं होतं की परत भेटलास तर तुला देईन. पण ठेवलं होतं तोपर्यंत मी असं म्हणते ती. म्हणून आज मी तुला देते असं म्हणते ती. ठीक आहे असं म्हणतो मल्हार आणि घेत होतो किचन. मल्हार असं म्हणते आता संजना. मला तुझी अपॉइंटमेंट हवी असं म्हणते ती. काय असं म्हणतो मल्हार. म्हणजे असं म्हणतो तो. म्हणजे मला तुझा वेळ हवाय. मला तुझ्यासाठी काहीतरी स्पेशल असं करावंसं वाटतंय असं म्हणते ती. त्यासाठी संध्याकाळी थोडा फ्री राहशील माझ्यासाठी असं म्हणते ती. तर आता मल्हार म्हणतो काय पण कशासाठी असं म्हणतो तो. तर आता संजना म्हणते कॅन्डल लाईट डिनर प्लॅन करते मी असं म्हणते ती. नुपूरला नाही आवडणार हे असं म्हणतो मल्हार. नुपूर नाही फक्त आपण दोघं. आणि तू आणि मी असं म्हणते ती. मल्हारला एकदमच धक्का बसतोय सगळं काय चाललंय म्हणून. माझ्यासाठी नाटक असलं तरी संजनासाठी हे जास्त रिअल होऊ लागलंय. ती खूप पुढे जायला बघतीये. अडवलं पाहिजे तसं म्हणतो मल्हार. तर आता मल्हार म्हणतो संजना अगं पण असं म्हणतो मल्हार. पण नाही बिन नाही हा. मी काही ऐकणार नाही तुझं. कारण मला जे तुला संध्याकाळी सांगायचं आहे ना ते फक्त तू आणि तूच ऐकावंस असं मला वाटतं असं म्हणते ती. माझ्यासाठी आपल्यासाठी खूप महत्वाचं आहे ते मल्हार. सो प्लीज प्लीज नाही म्हणू नकोस ना असं म्हणते ती. तर आता मल्हार म्हणतो ठीक आहे. मला माहित होतं तू हो म्हणशील असं म्हणते ती. थँक्यू असं म्हणते ती त्याचा हात पकडून. भेटूया संध्याकाळी असं म्हणते ती. बाय असं म्हणते ती आणि निघून जाते. तर आता मल्हार म्हणतो संजना ऐक तरी असं म्हणत असतो मात्र ती तिथून निघून गेलेली असते. तर आता त्याच्या हातामध्ये किचन असते. तर आता इथे नुपूर आपलं काम करत असते. भाजी वगैरे निवडत असते. तेवढ्यातच इथे कोमल आलेली असते लपून छपून. नुपूर काय ग असं म्हणते ती. मिशन चालू करायचं का असं म्हणते ती. योग्य वेळ आल्यावर असं म्हणते नुपूर. तर आता दीप पण आलेला असतो. नुपूर जे काय करायचं म्हणतेस ना ते खरंच करायचं आहे ना असं म्हणतो तो. नाही म्हणजे आर यू शुअर. कारण हे जर फसलं ना तर ह्याचे खूप विचित्र परिणाम होतील असं म्हणतो तो. उगाच भलतं काहीतरी व्हायचं असं म्हणते कोमल. असं काही नाही होणार असं म्हणते नुपूर. असं नाही व्हायला पाहिजे असं म्हणते नुपूर. ठीक आहे असं म्हणतो दीप. मी बाहेरच आहे असं म्हणतो तो. बेस्ट ऑफ लक असं म्हणतो दीप. मी बाहेरच आहे ऑल द बेस्ट असं म्हणते आता कोमल. तर आता कोमल आणि ती बाहेर गेलेले असतात. तर आता इथे आतमध्ये नुपूर असते. तर तिने काहीतरी प्लॅन बनवलेला असतो बघा प्रेक्षक आणि आता ती काहीतरी एक्झिक्यूट करणार असते. भाज्या निवडतच थांबत असते ती. तर आता इथे नुपूर बघत असते तायडी तिच्या केबिनमध्ये गेलेलं. तर आता तो प्लॅन एक्झिक्यूट करायची वेळ आलेली असते. तर आता नुपूर बाजूला बघते. तर आता ती आपली काठी घेते आपल्या हातामध्ये. हीच येते योग्य वेळ असं म्हणते नुपूर. सागरिका मॅम एकदा त्यांच्या केबिनमध्ये गेल्या की हा खेळ सुरू करायचा असं म्हणते नुपूर. तर आता इथे हाच प्लॅन असतो बघा प्रेक्षक नुपूरचा की काठी घेऊन यायचं आणि हुंदीर म्हणून यायचं तायडीच्या खोलीमध्ये आणि सगळं सामान जे तायडीच्या खोलीमध्ये असतं ते मारून बघायचं. तर आता इथे नुपूर खोलीच्या बाहेर येते म्हणते बापरे तिथे उंदीर गेला असं म्हणून ड्रामा करायला लागते ती आणि तिच्या हातामध्ये काठी असते. तर तिथेच दीप आणि कोमल असतात आणि दुसरे सगळे वर्कर पण असतात. दीप बघ केवढा मोठा उंदीर येतो असं म्हणते आता नुपूर. तर आता इथे सगळे पिऊन वगैरे सुद्धा बघत असतात बघा प्रेक्षक आणि सगळेजण हुंदीरला शोधायला लागतात. तर आता इथे सगळेजण इकडे तिकडे असं म्हणत असतात. तर आता इथे नुपूर म्हणत असते इथे तिथे. तर आता इथे बघा प्रेक्षक टेबलच्या खाली तिथे इथे असं म्हणत असतात. तर आता दीप म्हणतो नुपूर आता तसं म्हणतो तो. तर आता तो बघ सागरिका मॅडमच्या केबिन पाशी चाललाय. चल पटकन चल असं म्हणते नुपूर. तर आता इथे ताडे बोलत असते फोनवरती. इथे कुठे गेला उंदीर असं म्हणते आता नुपूर. उंदीर तिकडे असं म्हणत असते नुपूर. इथे उंदीर वगैरे काहीच नाही असं म्हणते ताडी. तुमच्या पायाखाली आहे जरा बघा जरा असं म्हणून आता रडायला लागते नुपूर. एक मिनिट इथे काही नाही असं म्हणते नुपूर. इथे काही नाहीये असं म्हणते ती. आहो ती त्या आलाय. तुमचे सगळे फाईल्स वगैरे बाद करून ठेवले असं म्हणते ती. काही खराब करणार नाही. तुम्ही जा बघून इथून. तुम्ही जा इथून आउट असं म्हणते ती. नाही इथे नाही असं म्हणतो ती. इथे नाही हुंदीर असं म्हणते कोमल. तर आता इथे सगळीकडे शोधूया. तर आता इथे नुपूर म्हणते सोफाजवळ बघते. नाही सोफाजवळ नाही बघायचं तिथे नाही हुंदीर. मी समोरच बसले होते दिसला असता मला तो असं म्हणते ती. काही नाही तिथे असं म्हणते ती. सागरिका मॅडम मला अडवताय तिथे जाण्यापासून. म्हणजे पैसे तिथेच असतील असं म्हणते नुपूर. हो सागरिका मॅम आम्ही सगळ्यांनी हुंदीरला इथे शिरताना पाहिलंय. हा एरियामध्ये नसेल ना तर तो नक्की त्या एरियामध्ये असेल आणि तो सोफाच्या पाठीमागे लपलेला असेल. असेच असतात ते हुंदीर. तर आम्ही सगळे आलोत ना त्याला बाहेर काढू आम्ही असं म्हणते ती. गरज नाही असू दे हुंदीर असू दे मला काय त्रास देणार नाही. मी पाहिजे त्याला असं म्हणते ताडी. हुंदीर कशाला पाहताय चांगले नसतात ते हुंदीर. रोग होतात त्याने. तुम्ही काळजी करू नका पटकन काढते त्याला बाहेर. मला सवय असं म्हणते ती. हे बघ असं म्हणते ताडी. तर काही नाही असं म्हणत असते ती. तर आता इथे नुपूर काठी मारून बघत असते सोफ्यावरती. नुपूर ऐक माझा असं म्हणून ओढत असते ताडी. तेवढ्यातच काहीतरी लागतं बघा प्रेक्षक नुपूरच्या त्या काठीला. तर आता ती उचलते ती उशी. तर आता त्या उशीतून खूप सारा कॅश बाहेर पडतो. तर तेवढ्यातच मल्हारची एंट्री झालेली असते. मल्हारला पण धक्का बसतो. एवढा सगळा कॅश आला कसा ताडीच्या खोलीमध्ये आणि असा लपून कसा काय ठेवला होता सोफा सेट मध्ये म्हणून. तर आता संजनाला पण धक्का बसलेला असतो आणि बाकी सगळे वर्कर आलेले असतात. त्यांना पण प्रश्न पडतो हे काय म्हणून. कारण आता इथे रेड मूवीमध्ये कसं दाखवले ना पैसे असं पडलेला पैशांचा पाऊस तसा पाऊस पडलेला असतो पैशांचा त्या औषधातनं. तर आता सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसलेला असतो कारण कुणीच असं
काही पाहिलेलं नसतं. तर आता मल्हारला तर खूप मोठा शॉक बसलेला असतो. तो तर बघतच राहतो तायडीच्या चेहऱ्याकडे. तर आता तायडी मात्र काय करायचं तिला सुचतच नाही. तर आता इथे नूपूर बघते तर काय अजून खूप सारे पैसे असतात त्या उशीमध्ये. तर आता ती हाताने काढते तर खूप सारी कॅश त्यातून बाहेर पडते. तर आता मल्हार बघतच असतो एवढी सगळी कॅश म्हणून. कचऱ्यासारखी कॅश असते बघा प्रेक्षक हो. तर आता सगळे लोक बाप रे बाप रे असं म्हणत असतात. डोक्याला हात लावलेले असतात सगळे लोक. तर आता मल्हार बघत असतो आणि शॉक बसलेला असतो त्याला एवढे सगळे पैसे बघून. तर आता परत ती खाली करत असते उशी. तर खूप सारे पैसे असतात. तर आता दुसऱ्या उशीकडे जाते नूपूर. तर आता दुसऱ्या उशीमध्ये सुद्धा पैसे असतात. तर आता सगळेजण बघत थांबलेले असतात. एवढे सगळे पैसे आले कुठे, आले कुठून असं विचार करायला लागतात. तायडे मात्र डोळे बंद करून थांबलेली असते. तायडे असं म्हणतो मल्हार. तायडेला मात्र काय करू सुचतच नाही. तर आता ती वळून बघते तिच्याकडे. लपवलेले एवढे पैसे असं म्हणतो मल्हार. तुझ्या केबिन मध्ये कसं काय? खूप भावूक झालेला असतो मल्हार आणि तिच्या डोळ्यामध्ये पाणी सुद्धा असतं. उंदीर लपून बसलाय पण कुणाची तरी चोरी सापडली असं म्हणते नूपूर. तर आता इथे तायडी वळून बघते तिच्याकडे. ऑपरेशन उंदीर कम्प्लीटेड असं म्हणते ती. अँड सक्सेसफुल. तर आता तायडीला खूप जास्त राग आलेला असतो. तर आता मल्हार आपल्या केबिनमध्ये गेलेला असतो आणि नूपूर आणि दीप आलेले असतात त्याच्याशी बोलायला. हे जे काही झालंय ना ह्याचा काही अंदाजच येत नाही मला असं म्हणतो मल्हार. इतकी कॅश लपवलेली आणि तेही सोफ्यात. आजचा दिवसच खराब आहे असं म्हणतो तो. तर असं म्हणते नूपूर तुम्ही प्लीज शांत व्हा ना. मला कळतंय तुम्हाला त्रास होतोय असं म्हणते ती. मला काय वाटतंय ना मी सांगू नाही शकत आहे. मला तिला जाऊन विचारायचंय कुठून आली कॅश सगळं विचारायचंय. पण मग मी काय करू? माझ्या तायडीला मी जा विचारू तिच्यावर आरोप करू तेही चोरीचा असं म्हणते तो. आतापर्यंत तिने जे जे केलंय माझ्यासाठी ते सगळं सोडून मी तिच्यावर चोरीचा आरोप करू असं म्हणतो तो. आईच्या जागी मांडतो मी तिला असं म्हणून रडत असतो मल्हार. तिच्यावरती मी आरोप करू असं म्हणत असतो आणि रडत असतो तो. खूप जास्त भावूक झालेला असतो. नाही 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 असं म्हणतो मल्हार. मला नाही जमणार आहे असं म्हणतो तो. तर आता इथे दीप आणि नूपूरला हे काय आवडत नाही. काय केलंस तू तायडे असं? का केलंस तू असं? असं म्हणून तो विचारत असतो. सांभाळू स्वतःला. कसं सांभाळू असं म्हणत असतो तो. कारण आता इथे नूपूर त्याला म्हणत असते सांभाळा सांभाळा. कसं सांभाळू असं म्हणत असतो तो. मल्हार असं म्हणतो दीप. नूपूर म्हणते ते बरोबर आहे. तुला स्वतःला सांभाळावं लागणार आहे. आणि तू जे काय करशील ते आम्हाला मान्यच आहे असं म्हणतो तो. मी समजू शकतो आजच्या सिच्युएशन मध्ये निर्णय घेण्याचं काम काय निष्कर्ष काढणंही अवघड आहे. पण तुला हे करावंच लागेल असं म्हणतो तो. म्हणजे नेमकं मी काय करू दीप? सांग ना काय करू मी असं म्हणतो आता इथे मल्हार. तायडीला जाब विचारू तिच्यावर आरोप करू तिला शिक्षा करू असं म्हणतो तो. सगळ्यात आधी तुम्ही शांत व्हा सर असं म्हणते नूपूर. इतकं पॅनिक होऊन कसं चालेल असं म्हणते ती. हे बघा कळते ही सिच्युएशन तुमच्यासाठी खूप अवघड आहे पण जे घडलंय ना त्याला कसं नकार करणार आहोत आपण. आपल्या ऑफिस मधल्या सगळ्या वर्करनी ती कॅश पाहिली आहे सर. त्या प्रत्येकाच्या मनात ह्या क्षणाला मग इव्हेंट्स बद्दल काय काय विचार सुरू असतील याचा एकदा विचार करा तुम्ही असं म्हणते ती. तर आता मला हा विचार करायला लागतो. आय नो हे तुमच्यासाठी खूप जास्त डिफिकल्ट आहे पण सागरिका मॅडम याच्यात इन्व्हॉल्ड आहे. आम्हाला हा विचार इमोशनली नाही तर प्रॅक्टिकली सॉल्व्ह करावा लागेल असं म्हणते तिने लवकरात लवकर. ठीक आहे असं म्हणतो मल्हार. मला पटतंय तुझं म्हणणं. लेट्स हँडल दिस सिच्युएशन प्रॅक्टिकली असं म्हणतो तो. तर आता नूपूर आणि दीप एकमेकांकडे बघतात. काय झालंय तिच्यापेक्षा का झालंय आणि तिच्यावर उपाय काय आपल्याला शोधावं लागेल असं म्हणतो तो. मला असं वाटतं म्हणजे मी हे बोलणं खरं तर खूप चुकीचं आहे पण मला आता जो पर्याय दिसतोय तो मी तुमच्या समोर मांडते. मला योग्य वाटत असेल तर बघा असं म्हणते ती. काय उपाय काय असं म्हणतो मल्हार. सांगते असं म्हणते आता नूपूर. तर आता नूपूर काहीतरी सांगणार असते मल्हारला. तर आता इथे तायडीला दाखवलंय तर आता इथे सगळे लोक काम करत असतात आणि तायडीकडे बघत असतात सगळेजण. तो सगळा प्रकार घडलेला असतो ना म्हणून. तर आता सगळेजण तिच्याकडेच बघत असतात जसं की ती क्रिमिनल आहे म्हणून. ती असतेच क्रिमिनल मात्र तिला खूप भारी वाटत असते ना की मी सगळ्यात भारी वगैरे. तर आता सगळे तिच्याकडे क्रिमिनल सारखं बघत असतात. काय बघते माझ्याकडे असं म्हणते तायडी. काय बघते माझ्याकडे असं म्हणून ओरडते सगळ्यांना. समोरच पिऊन पण असते आणि कोमल पण असते. काय ए कोमल माझ्याकडे काय अशी बघतेस? चोर वाटते तुला मी असं म्हणते ती. चोर वाटते मी तुम्हा सगळ्यांना असं म्हणते ती. तर आता ती बघते त्या पिऊनकडे. तर आता तो पिऊन खूप घाबरलेला असतो. तर त्याच्या कॉलर पकडते. ए नजर काय चोरतोय रे? नजर का चोरतो असं म्हणते तायडी. हिंमत असेल तर विचारा ना मला डायरेक्ट. विचार ना असं म्हणते ती. मी चोरी केलीच नाही असं म्हणते ती. ते पैसे माझे नव्हतेच असं म्हणते ती. एवढीशा पैशांसाठी सागरिका खानविलकर चोरी करेल का असं म्हणते ती. आणि हो ही कंपनी उभं करण्यासाठी सगळ्यात जास्त कष्ट माझे लागलेत माझे असं म्हणते ती. मोठा वाटा कोणाचा असेल तर माझा आहे कळलं असं म्हणते तायडी. तेव्हा सगळ्यांनी नजर खाली ठेवायची कळलं का असं म्हणते ती. खाली बघ असं म्हणते ती आणि सगळ्यांना ओरडत असते. सगळ्यांनी खाली बघायचं असं म्हणते ती. तेवढ्यातच आता मल्हार आणि नूपूर येतात. सगळ्यांनी नेहमीच लक्षात ठेवायचं असं म्हणून तायडी सगळ्यांना ओरडत असते. तायडी असं म्हणतो मल्हार. तर आता तायडी येते तिच्याजवळ. तायडी तुलाही कोणी चोर म्हणत नाहीये त्यामुळे शांत हो असं म्हणतो मल्हार. तुला वाटतंय ना मी असं चोरी कधी करेल? काय पैसे माझे नाहीच आहेत. मला माहितच नाही त्या सोफ्यामध्ये पैसे आहेत. मी अशी नाहीये तुला माहिती आहे ना असं म्हणते ती. आय नो पण असं म्हणतो मल्हार. पण तुला मी सांगू का मल्हार असं म्हणते आता इथे तायडी. तर आता ती बघते नूपूरकडे. मला जरा वेगळाच डाऊट आहे असं म्हणते आता तायडी. म्हणजे असं म्हणतो मल्हार. तर आता तायडी म्हणते म्हणजे बघ ना आजच ऑफिसमध्ये उंदीर काय शिरतो मग तो किचन मध्ये नाही तर माझ्या केबिन मध्ये शिरतो. मग नूपूर काय येते शोधायला आणि तिला बरोबर पैसे कसं काय सापडतात हे सगळं काय स्ट्रेंज नाही वाटत आहे तुला? डाऊटफुल नाही वाटत तुला असं म्हणते आता
तायडी. तर आता इथे मल्हार विचार करायला लागतो. तर आता दीप आणि नुपूर सुद्धा ऐकत असतात. तर आता नुपूर म्हणते, काय म्हणायचंय तुम्हाला मॅडम, असं म्हणते ती. हे सगळं तू केलंस असं म्हणते आता इथे तायडी. तर आता धक्काच बसतो मल्हारला आणि नुपूरला. मला अडकवण्यासाठी तूच केलंस हे सगळं असं म्हणते आता तायडी. बघा प्रेक्षक खरंच धक्का बसलेला असतो सगळ्यांना हे सगळं ऐकून. तर आता मल्हार म्हणतो, तायडे काय बोलतेस तू हे? नुपूर हे सगळं का करेल असं म्हणतो आता मल्हार. तर आजचा भाग इथे संपतो. बघा तर रिकॅपमध्ये काय येते. तर रिकॅपमध्ये असं दाखवलंय, सागरिका मॅम आता या खांद्यांवरचं ओझं हलकं करण्याची वेळ आलेली आहे असं म्हणते नुपूर. नुपूर बरोबर बोलते असं म्हणतो मल्हार. तर आता इथे तायडे म्हणते, माझ्यापेक्षा ही जबाबदारी कुणीतरी बेटर सांभाळू शकेल असं मला वाटत नाही असं म्हणते तायडी. तर आता मल्हार म्हणतो, नुपूर सांभाळेल असं म्हणतो तो. ह्या बॅगेसोबतच ही जबाबदारी सुद्धा तू सांभाळू शकतेस का बघ असं म्हणते तायडी. ही बॅग आणि जबाबदारी मी बरोबर सांभाळेल असं म्हणते नुपूर. उघडपणे युद्ध सुरू केलेस ना तू आजपर्यंत तायडी, एक युद्ध हरलेली नाही असं म्हणते ती. आता तुझ्या आयुष्यातले मल्हार सोबतचे शेवटचे दिवस मोजण्यासाठी सज्ज राहा असं म्हणते ती. तर बघा प्रेक्षक आजचा एपिसोड आणि रिकॅप सुद्धा इथे संपतो. तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि आमच्या या व्हिडिओला हाईप करायला अजिबात विसरू नका. तर प्रेक्षक असेच एक्सक्लुसिव्ह पिक्स बघायचे असतील तर हा व्हिडिओ बघतच राहा.